आज पूजा असल्याने सकाळपासून घरात माणसांची वर्दळ चालू होती. दीक्षा सकाळी सकाळी लवकर उठून आवरून बसली होती. आपण खाली जावं की इथेच थांबावं या विचारात असताना अनुराधा स्वतः तिच्या रूममध्ये आल्या. सोबत नौकर होता, जो कॉफी घेऊन आला होता. अनुराधांना पाहताच दीक्षा उठून उभी राहिली. बसा बसा, झोप लागली का नीट? अनुराधाबाई तिला हात धरून बेडवर बसवत म्हणाल्या. हो लागली. चांगलं आहे. बरं, तुम्ही कॉफी पिऊन घ्या आणि आवरायला घ्या. थोड्या वेळात गुरुजी येतील. दिव्या, प्रणिता, आत या. अनुराधाबाईंनी हाक दिली. तशा दोघी आत निघून आल्या. त्यांच्या हातात 2 बॅग्स होत्या. सुनबाई, यात तुमची पूजेला नेसायची साडी आहे आणि दुसऱ्या बॅगमध्ये दागिने आहेत. अनुराधाबाईंनी दिव्या आणि प्रणिताला बॅग उघडायला सांगितल्या. साडी आणि दागिने पाहून दीक्षा आश्चर्यचकित झाली. आई, अहो एवढे दागिने? नाही म्हणजे मला सवय नाही आहे, दीक्षा म्हणाली. मग आजपासून सवय करून घ्या. तुम्ही या घरच्या थोरल्या सुनबाई आहात. त्याप्रमाणे घरात राहिलं पाहिजे, वावरलं पाहिजे, अनुराधाबाई हसून म्हणाल्या आणि बाहेर निघून गेल्या. दिव्या आणि प्रणिता त्यांच्या मागे गेल्या. दीक्षा अस्वस्थ होऊन बेडवर बसली. काय चाललंय हे सर्व? 2 दिवसांपूर्वी आयुष्य किती सुंदर होतं आणि आज या अनोळखी व्यक्तीसोबत एका अनोळखी घरात राहावं लागते. काय संबंध आहे माझा आणि या दक्षचा? मी तरी आधी याला पाहिलंही नाही. DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा CEO दक्ष कारखानेज. मी कंपनीत असूनही मला माहीत नाही. माझं तर डोकंच काम करत नाहीये. कुठल्या तरी चक्रव्यूहात अडकल्यासारखं वाटते. दीक्षा अस्वस्थ होत स्वतःशीच म्हणाली. वहिनी, आईने 10 मिनिटात आवरून खाली यायला सांगितले. दिव्या आत येत म्हणाली. हो आवरते, दीक्षा उठत म्हणाली. दिव्या बाहेर निघून गेल्यावर दीक्षाने आवरायला सुरुवात केली. आवरतानाही तिचे विचार तिचा पिछा सोडत नव्हते. दक्ष कारखानीस हे नाव तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होतं. तिने मेंदूवर ताण देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही काहीच स्ट्राईक होत नव्हतं. खाली हॉलमध्ये पूजेची सर्व तयारी झाली होती. सगळेजण तयार होऊन जमले होते. जवळच्या नातेवाईकांना पूजेचं आमंत्रण देण्यात आलं होतं. अनुराधाबाई जातीने या सगळ्यात लक्ष घालत होत्या. दक्ष रूममध्ये तयार होत होता. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. दक्षवर फिदा असलेल्या मुलींची काही कमी नव्हती. काही ना काही कारण काढून त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करणाऱ्या कित्येक जणी होत्या. त्यातलीच एक त्याची स्कूल फ्रेंड आणि फॅमिली फ्रेंड ही अमिता. तिच्या मनात दक्षविषयी फिलिंग्स होत्या. तिच्या घरच्यांनी प्रपोजलही आणलं होतं, पण दक्ष आणि त्याच्या घरच्यांनी त्यांना नकार दिला होता. दक्ष लग्न करेल तर त्याच्या मर्जीने आणि त्याला आवडणाऱ्या मुलीशीच, असं अनुराधाबाईंनी स्पष्टपणे सांगितलं होतं. अमिताने दक्षला मनवायचा खूप प्रयत्न केला होता, पण त्याने फ्रेंड आहे, फ्रेंडच राहा, असे सांगून तिला उडवून लावलं होतं. फॅमिली रिलेशन असल्यामुळे नाईलाजाने दक्ष तिच्याशी बोलत असे. आताही तिचा फोन पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. स्पीक, त्याने वैतागत फोन कानाला लावला. तुझी हिंमत कशी झाली मला सोडून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायची? पलीकडून अमिता ओरडली. एक्सक्यूज मी, परत बोल, दक्षने थंडपणे सांगितलं. आय लव्ह यू दक्ष. यू नो वॉट? त्याचा थंड स्वर ऐकून ती नरमली. आजपर्यंत मिनिमम 100 मुलींनी तर मला आय लव्ह यू म्हटलं असेल अमिता, त्यात अजून तुझी भर. आईने सांगितले म्हणून तुझ्याशी बोलतोय. दीक्षा तयार होऊन रूममध्ये थांबली होती. दिवा आणि प्रणिता तिला न्यायला आल्या. वॉव वहिनी, किती सुंदर दिसतेस तू. जस्ट ऑसम, हो ना प्रणा? दिव्या म्हणाली. हो ना वहिनी, आज जरा तू जपूनच राहा, नाहीतर दादा, म्हणत प्रणिता आणि दिव्याने एकमेकांना टाळी दिली आणि हसू लागल्या. ओह गॉड, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आज पूजा झाली की मी नाही, मला त्या माणसाचं तोंडही पाहायचं नाही. असं वाटतं इथून कुठेतरी पळून जावं. हा सगळा कसला खेळ आहे काय माहीत, दीक्षा विचार करू लागली. वहिनी अगं चलतेस ना, दादा वाट पाहत असेल तुझी. उशीर झाला तर आम्हाला ओरडायचा. हो चला, दीक्षा म्हणाली. दिव्या आणि प्रणिता दीक्षाला घेऊन खाली यायला निघाल्या. दक्ष ऑलरेडी खाली येऊन थांबला होता. त्याचं लक्ष सारखं घड्याळाकडे जात होतं. दुपारी एक मीटिंग असल्याने त्याला पूजा आवरून लवकरात लवकर त्याच्या रूममध्ये जायचं होतं. कामाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज असा त्याचा स्वभाव होता. या सुनबाई. दक्ष, सुनबाई आल्यात, चला दोघांनी मिळून पूजेला बसा, अनुराधाबाई म्हणाल्या तशी दक्षने मोबाईलमध्ये घातलेली मान वर केली. समोरून येणाऱ्या दीक्षाकडे तो भान हरपून पाहू लागला. बरी दिसते की हे, पण एकदम टिपिकल, दक्ष तोंड वेंगाडत म्हणाला. दक्ष, चला पूजेला बसा, अनुराधा म्हणाल्या. दक्ष आणि दीक्षा जोडीने पूजेला बसले. घरातील थोर मोठी सगळी मंडळी पूजेला हजर होती. सगळी तयारी झाल्यावर गुरुजींनी पूजा सांगायला सुरुवात केली. दीक्षा एका रोबोटप्रमाणे ते सांगतील तसं करत होती. दक्षकडे नजर वर करून पाहण्याची तसदीही तिला घ्यावीशी वाटली नाही. डोक्यात प्रश्नांनी जाळं विणलं होतं, पण त्याची उत्तर मात्र काही केल्या मिळत नव्हती. बरं, तिची आणि दक्षची दुश्मनी असायला ती त्याला साधं ओळखतही नव्हती. मग त्याने असं का केलं असेल? काय कारण आहे यामागे, हे शोधणं फार गरजेचं होतं. पूजा संपन्न झाली. सगळ्यांनी आरतीसाठी उभे राहा, गुरुजी म्हणाले. त्यांच्या आवाजाने दीक्षा भानावर आली. आरती आवरून नैवेद्य दाखवून पूजा पार पडल्याचं गुरुजींनी सांगितलं.
दक्ष, दीक्षा, चला मोठ्यांच्या पाया पडा, अनुराधा म्हणाल्या. हो आई, दक्ष आज्ञाधारकपणे म्हणाला. त्याने दीक्षाला नजरेने इशारा केला. दोघेही सगळ्यांच्या पाया पडू लागले. दादा, आमची वहिनीसोबत ओळख करून दे ना, दक्षची कझिन म्हणाली. अरे ऑफकोर्स देणार ना, दीक्षा कम जान. दक्षने तिला हसून हाक मारली. चेहऱ्यावर खोटं हसू ठेवत ती त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. दीक्षा, हे माझे मोठे भाऊ बहीण, ज्योत्स्ना, आर्या, शौनक, प्रांची, दिव्यांक आणि अजून आहेत. पण ते आल्यावर त्यांच्याशी नंतर ओळख करून देईन. अँड माय लवली कझिन्स, ही आहे माझी लाडकी बायको आणि तुमची वहिनी दीक्षा, दक्ष हसत म्हणाला. हॅलो वहिनी, सगळे एकसुरात म्हणाले. दीक्षाने वरवर हसत त्यांना ग्रेट केलं. यू नो वहिनी, दादा ना छुपा रुस्तम निघाला. गेले 2-3 वर्ष काकी याच्या मागे लागली की लग्न कर लग्न कर, तर नाही म्हणाला आणि आता आम्हाला न सांगता लग्न केलं. दिस इज नॉट फेअर दादू, ज्योत्स्ना खोटं खोटं रागावत म्हणाली. सॉरी डिअर, पण काय करणार, नाईलाज म्हणून असं लग्न करावं लागलं. हो ना हनी. हे पण तुम्हा सगळ्यांना आमच्या लग्नाचे ग्रँड ट्रीट मात्र नक्की मिळणार, दक्ष दीक्षाला स्वतःकडे ओढत म्हणाला. येस, ती जबरदस्ती हसत म्हणाली. वहिनी, काही प्रॉब्लेम आहे का, तू दादावर रागावलीस, तिला त्याचा हात झटकताना आर्याने पाहिलं. यू आर राईट आर्या, ते काय आहे ना, तुझ्या वहिनीला माझ्यासोबत एकदम धूमधडाक्यात लग्न करायचं होतं, हनीमूनसाठी जायचं होतं, पण सध्या किती बिझी शेड्यूल आहे पाहतेस ना, त्यामुळे मग नंतर जाऊ म्हणलो तर मॅडम रागावल्या, दक्ष दीक्षाकडे पाहत म्हणाला. ओहो, तो ये बात है, दादा तिचं बरोबर आहे हां, तुझं आपलं सारखं काम निकाम, तुला आता वहिनीला वेळ द्यायला हवा, देणार ना, यापुढे माझा सगळा वेळ तिचाच तर असणार आहे, हो ना शोना. दक्ष तिच्याकडे लाडीकपणे पाहत म्हणाला. दीक्षा मात्र मनातून पेटली होती. दक्षच्या वागण्याचा तिला काही अर्थ लागत नव्हता. त्याचं वागणं पाहून तिचा नुसता संताप होत होता. ती त्याच्याकडे पाहत असताना मागून एक आवाज आला. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा. आवाज ऐकून दीक्षा दचकली. हा आवाज तर, हे कसं शक्य आहे. नाही नाही, हे असूच शकत नाही, मी काहीतरी चुकीचा विचार करते, दीक्षा मनोमन विचार करत होती. तेवढ्यात दक्षने तिच्या डोळ्यावर हात ठेवला. बायको, तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. दक्ष तिच्या डोळ्यावर हात ठेवत हळूच तिच्या कानात कुजबुजला. मला नकोय तुझं सरप्राईज, दीक्षा दात ओठ खात म्हणाली. असं कसं, माझ्या लाडक्या बायकोला लग्नाचं गिफ्ट नको का द्यायला. जस्ट वेट, असं म्हणत दक्षने समोर नजर टाकली. दक्ष, अहो काय चाललंय, अनुराधाबाईंनी विचारलं. सांगतो ना, 1 मिनिट, दक्षने दीक्षाच्या डोळ्यावरील हात बाजूला केला. बायको, डोळे उघड, तुझं सरप्राईज तुझ्या समोर आहे, दक्ष हसत म्हणाला. दीक्षाने भीत डोळे उघडले. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे ती डोळे विस्फारून पाहू लागली. बसला ना शॉक, कसं वाटलं सरप्राईज, दक्ष दीक्षाकडे पाहून खुनशी हसत म्हणाला. सरप्राईज, अहो पण दीक्षा यांना कशी ओळखते, अनुराधाबाईंनी विचारलं. दीक्षाचे बेस्ट फ्रेंड आहेत ते, हो ना नितीन, दक्ष हसत म्हणाला. बरोबर बोलतोय दादा. हे दीक्षा, उफ, आता तुला वहिनी म्हणायला हवं, एम आय राईट, नितीन हसत म्हणाला. नितीन, दीक्षा अस्फुट बोलली. तिच्या पायाखालची जमीन सरकली. हा तोच नितीन होता जो भर मांडवात तिला एकटं पाडून निघून गेला होता. हा तोच नितीन होता ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं होतं. तिचे डोळे भरून आले. सगळं आसपास फिरतंय असं वाटून तिने डोक्याला हात लावला. दीक्षा, मला नाही का भेटणार, दक्ष, दादा मी मात्र तिला अजून तरी वहिनी म्हणणार नाही हां, माझं आणि नितीनचं लग्न झालं की वहिनी म्हणून हाक मारणार. चालेल ना दीक्षा, प्रिया तिच्याकडे पाहत म्हणाली. दीक्षा, अहो नुसत्या पाहताय काय, उत्तर द्या, अनुराधा म्हणाल्या. आंटी, ते काय आहे ना, मी आणि नितीन यांच्या लग्नाला गेलो नाही म्हणून चिडली असेल ती. आम्ही तिचे बेस्ट फ्रेंड आहोत ना, हो ना रे नितीन, प्रिया त्याच्या हातात हात गुंफत म्हणाली. हो तर, नितीनने हसून तिच्याकडे पाहिलं. सगळेजण बोलत होते पण दीक्षा मात्र सुन्न होऊन उभी होती. नितीन, तिचं प्रेम आणि प्रिया, तिची बेस्ट फ्रेंड, हे सगळं काय चालू आहे ते तिला कळत नव्हतं. पण त्या दोघांनी मिळून तिला फसवलं हे मात्र नक्की. परत एकच प्रश्न समोर येत होता, तो म्हणजे का. असं काय होतं तिच्या आयुष्यात जे या सगळ्यांशी निगडीत होतं. मावशी, आता दादाचं लग्नही झालंय तर माझ्या आणि प्रियाच्या लग्नात दक्ष दादा आणि दीक्षा वहिनी पुण्यवाचनाला बसणार, तसंही बाबा नाहीत त्यामुळे. नितीन, नितीन पुण्यवाचन काय, तुझ्या लग्नाची पूर्ण जबाबदारी आपण तुझ्या वहिनीला देऊ, एकदम धडाक्यात लग्न करून देऊ तुझं, हो ना आई, दक्ष, हो तर, बरं चला तुमच्या गप्पा नंतर मारा, आधी जेवण उरकून घेऊ. दक्ष, तुला मीटिंग आहे ना, चला जेवायला बसा, अनुराधाबाई म्हणाल्या. तसं सगळेजण जेवायला निघून गेले. दीक्षाने कसेबसे 2-4 घास पोटात ढकलले आणि ती रूममध्ये निघून गेली. एवढा मोठा विश्वासघात, पण का, कशासाठी. नितीन आणि प्रियाचं अफेअर होतं, पण मग हे माझ्या लक्षात कसं काय आलं नाही, मी एवढी मोठी फुलिश आहे की. दीक्षा अस्वस्थ होऊन एरझाऱ्या मारू लागली. तिला हे सगळं सहन होत नव्हतं. कुणाशी तरी बोलावं म्हणून तिने आईला कॉल केला.
4-5 वेळा कॉल करूनही आईने कॉल रिसीव्ह केला नाही. शेवटचा ट्राय म्हणून तिने परत एकदा नंबर फिरवला. फायनली आईने कॉल रिसीव्ह केला. आई, दीक्षाच्या डोळ्यातून अश्रू ओघळला. कशाला कॉल केलाय दीक्षा तू? झाला तेवढा तमाशा पुरे नाही का? अजून किती अब्रू घालवणार आहेस तू आमची? आमचं जगणं मुश्किल करून टाकलेस तू. लोक काय काय बोलतायत आमच्याबद्दल. अगं जर या दक्षवर प्रेम होतं तर तसं सांगायचं ना. नितीनशी लग्न करायचा हट्ट का केलास तू? आई, मी तुला सगळं सांगते, प्लीज माझं ऐकून घे. दीक्षा, मला तुझं काही ऐकायचं नाही. तू खुश असशील गं तिकडे, पण आमचं काय? लाज वाटते मला तुला मुलगी म्हणायची. परत इकडे कॉल करू नकोस. असं म्हणत आईने धाडकन रिसिव्हर आपटला. दीक्षा हवालदिल होऊन खाली बसली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.